मी प्रशासक ग्रामपंचायत राजुरी. आज या ठिकाणी देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहोत. त्यानिमित्ताने खरं तर मी आव्हान करू इच्छिते की सर्वच गावातील तरुण सहकारी असतील, ग्रामस्थ असतील, सहकारी संस्था असतील, महिला भगिनी असतील, सर्वांनीच या शिबिरामध्ये सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण हा समाजोपयोगी उपक्रम या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल, तसेच पुना ब्लड बँक आणि ग्रामपंचायत राजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दरवर्षी हा उपक्रम राबवत असतो. हा उपक्रम राबवण्यामध्ये खरं तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. यामध्ये रक्तदानामुळे रक्तदान केल्यामुळे खरं तर रक्त वाढण्यासाठी तसेच आपल्या रक्त शुद्ध होण्यासाठी फायदा होतो. अशा पुण्याचं काम केल्यामुळे आपल्या सर्वांना त्याचा फायदा होणार आहे. सर्वांनाच मी आव्हान करते की या उपक्रमामध्ये अधिकचा सहभाग नोंदवावा. तसेच आपण दरवर्षी हे रक्तदान शिबिर राबवत असतो. त्यामध्ये गणेश आवटी असतील, तसेच त्यांचे सर्व तरुण सहकारी असतील, यांच्या मोलाचं सहकार्य आपल्याला लाभत असतं. त्यांना देखील मनापासून धन्यवाद देते आणि सर्व सहकारी संस्था सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवावा आणि सर्वांना आवाहन करते. धन्यवाद. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण सालाबादप्रमाणे 15 ऑगस्टला रक्तदान मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो. त्यामध्ये सर्व संस्था सहभाग होत असतात. सर्व तरुण मंडळी त्यामध्ये सहभाग होतात. त्यामध्ये विशेष करून पुन्हा बँक बेड, त्यामध्ये गणेशजी आवटे त्यांचा असणारा मित्रपरिवार हा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सहभाग होतो. आत्तापर्यंत आपल्या गावची परंपरा आहे का आपण रक्तदान करीत असताना कुठल्याही बाकीचे गटतट न पाहता सर्व गावाच्या एकीसाठी, गावाच्या हितासाठी रक्तदान कसं करता येईल आणि रक्तदानाचे फायदे काय आणि तोटे काय हे आपल्या सर्वांना जाणीव आहे. इथून पाठीमागे अनेक पेशंटला रक्तदानाची गरज होती. त्या वेळेला गणेश ज्या वेळेला मागणी केली त्यांनी ती पुरवठा केलेली आहे. आणि सगळ्यात श्रेष्ठ दान जर आज म्हणलं तर रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. त्यामध्ये आमचे ग्रामपंचायतचे मग भाऊसाहेब असो, आमचा सर्व कर्मचारी असो, यांचंसुद्धा अत्यंत मोलाचं योगदान असतं. आणि या ठिकाणी इतरही गावातून सहकारी नेहमी रुटीनप्रमाणे जे रक्तदान करायला येतात, गाळाफाटा असो, आळा असो, बेल्ला असो, आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहतात. या ठिकाणी तरुण मंडळींचं मोठं योगदान आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही. भविष्यकाळात असंच हे रक्तदान मोठ्या प्रमाणात व्हावं. गेल्या वर्षी 267 रक्तदान झालं होतं आणि ह्यावेळेला आमचा संकल्प आहे का त्यापेक्षासुद्धा काही प्रमाणामध्ये वाढ त्या ठिकाणी होईल. एवढंच या ठिकाणी मी आपल्या सर्व तरुण आणि राजुरी ग्रामस्थांना आवाहन करतो का या रक्तदान करूया आणि जास्तीत जास्त रक्तदान घडवून आणूया.